राज्यात सध्या गाजत असलेल्या खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक बंधुबाबा आणि अंधश्रद्धा प्रकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी राज्यभर जनजागृती दौरे सुरू केलेत। 20 एप्रिल रोजी ते बुलढाणा दौऱ्यावर असताना विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अंनिसकडून प्रचार मोहीम अधिक तीव्र करण्यात आले। यावेळी बोलताना श्याम मानव यांनी राज्य सरकारवर टीका करत अंधश्रद्धेला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप केलाय। त्यामुळेच खरात सारखी प्रकरणं समोर येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींच्या भूमिकेबाबतही त्यांनी मत व्यक्त केलंय। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली। हा वेगळा प्रश्न झाला। एकनाथ शिंदे यामध्ये की नाही याच्याबद्दल मला डाऊट आहे। ते पोलीस तपासामध्ये येईल, पण रुपाली चाकणकर 100% यामध्ये सहआरोपी बनतात। तरी तिच्यावर काही अजून काहीच कारवाई नाही, हा मुद्दा वेगळा आहे ना। मी ऍक्शन नाही घेऊ शकत ना, मी फक्त जाहीर सांगू शकतो। मी ते सांगतोय जाहीर। आता आपण उघडपणे असं म्हणून राहिले की बाबा या सरकारचा जरा हे बाप आहे। मग आता हे यांच्या निदर्शनात आल्यानंतर आता काय करू शकतो आपण? ते पहा, म्हणून तर मी जाहीररित्या बोलतोय ना। मी परवापासून बोलायला, परवा भाषण पहिलं बोललो मी, तेव्हापासून मी बोलायला सुरुवातच केली आहे ना की रुपाली चाकणकर ह्या डायरेक्टली सहआरोपी बनतात। कारण हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे। त्यांनी फोनाफोनी केलेली आहे, त्या पत्रकाराला झापलेलं आहे। एकनाथ शिंदे हे बळी आहेत की सहआरोपी बनण्याच्या पद्धतीनं त्यांनी मदत केलेली आहे, हे शोधावं लागेल। ते पोलीस तपासात पुढे येईल ना। मी उगाच कशाला आरोप करू? एकनाथ शिंदे समजा अंधश्रद्धा आहे म्हणून मी त्यांच्या नुसतं आरोप करायचा, हे योग्य नाही ना। जसे आता आतापर्यंत ईडीच्या दाढीकडून जसे लोक चूक केले तसं हे प्रकरण मी आता नाही, आता हे तुम्ही चूप नाही राहणार। मी आता का बोलायला सुरुवात केली, कारण तुम्ही हे प्रकरण अशा स्टेज पर्यंत आणून ठेवलं की ते आता मागे नाही होऊ शकत। याच्यामध्ये काय होईल की बाकीच्यांवर ऍक्शन नाही होणार, राजकीय सोयीनुसार एवढं होईल, आणि ते होणारच आहे। त्याच्याकरता आपलं दबाव बनवणं हे आपलं काम आहे, पण त्या दबावाला ते बळी पडतीलच असं नाहीये। कारण हे सरकार काही लोक दबावाला बळी पडणारं सरकार नाहीये। बाकी सगळे पुन्हा तिथे तोच डाऊट ना। मुळामध्ये त्यांनी मुद्दाम झालेला आहे, अपघात झालेला आहे, काय झालेला आहे हे आपण ठामपणे नाही सांगू शकत। तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण ठामपणे सांगू शकत नाही त्या आपण बोलू नयेत।